बस ना बाई सोनू, कुठं चालली लगे? कुठं नाही बाई, किचनमध्ये जाऊन येतो. आता किचनमध्ये काय चालली तू? करू राहिल्या त्या स्वयंपाक करू देन त्याले. तू काय चालली किचनमध्ये स्वयंपाक करायला? करू देन त्याले स्वयंपाक करतात त्या. नाही बाई, स्वयंपाक करायला नाही चालली. पाहतो ना मी काय बनवलं काय नाही तर. तुला माहिती आहे ना बोले आज घरी जायचं आहे म्हणून. जर येईना टायमावर स्वयंपाक नाही बनवला ना ते माणूस खरंच सांगतो मी तुला उपाशीच चाललं जाईल. तुला माहिती आहे ना? हो बाई, टायमावर स्वयंपाक नाही केला तर ते बुवा उपाशीच निघतात. म्हणून पाहतो काय बनवलं काय नाही तर. लवकर लवकर स्वयंपाक बनवा म्हणतो. उपाशी गेलेलं चांगलं वाटते का? इथून उपाशी जातील मग तिथं घरी गेल्यावर माझ्या सासूला म्हणते नाही स्वयंपाक कर, मग जेवण करायचं आहे. मग माझी सासू म्हणून काऊन रे बाप्पा तुझ्या सासरवाडीतून का तुला जेवण करून बी नाही आला का? त्यानं जेवायला नाही विचारलं का तुला? माहित आहे आई? हो हो बाई, तसंच होणार. म्हणून थोडं जाऊन पाहतो म्हटलं किचनमध्ये त्याचा स्वयंपाक झाला का नाही झाला तर. जर स्वयंपाक झाला असेल तर त्याला आताच देऊन देतो जेवायला. त्याने एक बार जेवण केलं ना तर मग मी टेन्शन फ्री होऊन जातो. मला टेन्शन नाही राहत मग. हो बाई जाय बरं, पाय बरं त्याचा स्वयंपाक झाला का नाही झाला तर. एवढा कसा टाईम लागते काय माहित नाही बाई स्वयंपाक करायला. मी तर 10 मिनिटात स्वयंपाक करून फेकतो ना बाई, 10 मिनिटात. मला स्वयंपाकाला टाईमच नाही लागत माहिती आहे ना तुला. यायला माहित नाही बापा कोणता टाईम लागते तर एवढा. कोणते पंचपक्वान बनवून राहिले तर. बरं पाहतो आई काय बनवलं काय नाही तर. हो जाय जाय. मी काय म्हणतो सोनू? हां बोल नाही. तू रोहिणीला फोन केला का? केला होता बाई मी ना मगाशी, पण तिनं काही फोन नाही उचलला बाप्पा. फोन नाही उचलली का होती या? नाही बाप्पा माझ्या काही फोन नाही उचलला तिनं. बाई 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 ही पोरगी किती व्यस्त राहते बाप्पा, किती व्यस्त राहते. तिला कामच काम वाटते तिच्या मागं. सून वाईच्या मागं कामं तर राहतेस ना माई. राहतेस. चौघी आहेत ना का मा एकटा पोरीच्या भरोशावर आहे माय? चौघी राव का 5 जणी राव, कामं तर करावंच लागतात घरात. मी सूनवाईच्या मागं कामं तर राहतातच. बरं बरं जाऊन पाय तू किचनमध्ये काय बनवलं काय नाही तर त्यानं. मी लावतो रोहिणीला फोन. हा लाव. चल माय बी रोहिणीला फोन लावतो मी. फोनही नाही उचलत बाप्पा पोरगी, किती वेळा फोन लावा तर. फोन लावतच राहतो तिला, कधी ना कधी तो उचलीन मा फोन. एवढी कशी आपल्या संसारात गुतली काय माहित नाही बाई. चांगलंच आहे म्हणा आपल्या संसारात गुतेला आहे तर. इथं बी काय खरं आहे माय बाई. इथं तर ते एकटी सोनवाली तर ते सण नेवरली ती गेले. तिला नसनस करू राहिल्या, तिच्या चुगल्या करू राहिल्या. करू दे ना किती चुगल्या, करू दे. आणि नसनस बी करू दे. फक्त एक बार बुवा गेले पाहिजे त्याच्या घरी, मग काढतो त्याची सटक. कशा मापोरच्या चुगल्या करतात कशा मापोरीला बोलतात तर पाहतो ना. ननद आहे तर येणार तर आहेच माय बाई. आता एक आली, आता दुसरीला बोलवतो. तिला बोलवतोच मी आता रोहिणीला. काही हो येतील नाही का माय पोरी आपल्या मायबापाच्या घरी? त्याला बिचारायला कोणतं घर आहे झाले. जोपर्यंत मायबाप आहे तोपर्यंतच माहीत असते हो माय पोरीले. मग काही खरं नाही बापा, मग नाही कोणी कोणाचं. माय सुनात आतापासूनच रंग दाखवू राहिल्या. दाखवू दे त्याला किती रंग. त्याला मा रंग पाहिलाच नाही अजून. त्याला मा रंग दाखवतो आता मी. बॉल तर जाऊ दे त्याच्या घरी, मग सांगतो येईल. मग घेतो ना आडव्या हातानं. मग काढतो तिघीची सटक. घरात पाहुणे रावणे पाहून जास्त नाटकं दाखवू राहिल्या. बोलल्या का म्हणा वच्छला म्हणतात मला, वच्छला ना लाईनवर आणल्या ना तर नावाचीच वच्छला नाही मी. चला बाई ताई स्वयंपाक झाला बापा आपला. आज लवकरच स्वयंपाक बनला. तसे आज राहुल दादा घरी जाणार आहेत ना? हो व राहुल दादा आज घरी जाणार आहे ना, म्हणून तुला म्हटलं की लवकर स्वयंपाकाला लागून जाऊ. झाला पाय आपला स्वयंपाक. लवकर स्वयंपाकाला लागला तर लवकरच स्वयंपाक होते ताई. तरी अर्धी तयारी आपण काल रात्रीच करून ठेवली होती ते तरी बरं. हो माय बाई, गुलाबजामुन काल रात्रीच आपण बनवून फ्रीजमध्ये ठेवून दिले होते ते तरी चांगलं. नाही तर गुलाबजामुन बनवण्यातच 1 घंटा लागून गेला असता आपल्याला, नाही का? मग नाही तर काय. चला बापा लवकर स्वयंपाक झाला ना आपण ती मोकळे होऊन जातो नाही का? मग नाही तर काय, एक बार स्वयंपाक केला आणि झालं मोकळे. काय ताई टेन्शन फ्री होतो आपण. स्वयंपाक लवकर केला तर दुसरं कोणतं काम निघते नाही का? आपल्याला कुठं खाली राहिले भेटते. हा ते बी आहे माय बाई. तू ना गोष्ट काढली म्हणून बरं झालं मला आठवण आलं. मला विशाखा ताई सांगत होती की आपला इथचा आटा संपलाय तर आपल्याला गहू निशाच्यात दोघीले. आता सरायचे जेवण खावणं झाले, भांडे गिंडे घासघूस झाले की दुपारी गहू घेऊन बसू म्हटलं. गहू निसून घेऊ, दळण आणायचं आहे. पा म्हटलं मी ना शिल्लकचे कामं निघतात म्हणून. आपल्या नशिबात आराम नाही आहे. कोणाच्या नशिबात काय नाही आहे माय बाई. अरे सोनूबाई तुम्ही काय गोष्टी चालू आहे देराण्या जेठाण्याच्या? महाभारत गोष्टी करू राहिल्या का काय? आता माय बाई सोनूबाई तुमच्या बरात काय बोलू बापा आम्ही. आमच्या गोष्टी चालू आहे दोघीच्या अशाच घरातल्या. मजाक करू राहिली होती हो. माहिती आहे आम्हाला तुम्ही मजाक करू राहिल्या म्हणून. मस्त वास सुरायला व. काय बनवलं व ताई? खूप काही बनवलं माय बाई. काय काय बनवलं व? शाही पनीर बनवलं, पुलाव बनवला, वरण भात, गुलाबजामुन, पोळ्या सरच बनवलं माय बाई. शाही पनीर पालक पनीर खायला बाई मी आजपर्यंत. शाही पनीर नाही खाल्लं कधी. आज खासान मग ताई. सोनूबाई मोहिनी ताईनं बनवलं. मोहिनी ताईले शाही पनीर खूप मस्त बनवता येते, खूप टेस्टी बनवतात. ताईनंच बनवलं. हो का माय बाई? नाही तर हमेशा पालक पनीर आणि मसाला पनीर असं खाल्लेलं आहे माय बाई. शाही पनीर नाही खाल्लं कधी. आज खासान ना ताई. माझं शाही पनीर. फणसची भाजी बनवली का लगे? मला तर लय आवडते बाई ना फणसची भाजी. हो ना ताई माहीत आहे ना तुम्हाला आवडते. आणि विशाखा ताईची तब्येत खराब आहे. ताईचं तोंडलं कडू कडू झालं असं तर मग आम्ही विचार केला ताईला जे पसंत आहे ताईच्या पसंतीची एखादी भाजी बनवा. आम्हाला वाटलं तुम्हाला बी आवडते आणि विशाखा ताईला बी आवडते. असं विशाखा वहिनीला आवडते म्हणून तुम्ही ना फणसची भाजी बनवली आहे ना. मला वाटलं स्पेशल माझ्यासाठी बनवली का? नाही हो ताई तुमच्यासाठी बनवली ना. तुम्हाला बी आवडते आणि ताईला बी आवडते, दोघीसाठी बनवली. ताई तुम्ही माझं शाही पनीर खासान ना तर फणसची भाजी खाणं विसरून जासान म्हटलं. विसरून जासान असं शाही पनीर बनवलं मी ना. पाहू मग आता हातचं शाही पनीर खाऊन. फणसची भाजी नाही खात मी. काऊन ताई तुम्हाला त्याला आवडते ना फणसची भाजी? नाही नाही विशाखा वहिनीसाठी बनवली ना तुम्ही ना. विशाखा वहिनीलाच द्या. स्वयंपाक झाला का तुमचा? हो बरं बरं. माझ्या घरचे जाणार आहेत आता तर ताईच्यासाठी वाढून आणा.
ते जेवण करतील आणि जेवण केलं की निघाले. मामाजी आणि दादा येणार आहेत ना वावरामधून. हां, तर त्याच्यासोबत जेवायला तुम्ही त्याईले. बाबा काही येते आणि दादा काही येते काय माहीत, त्याईले तर निघायचं आहे आता. बरं ताई, मामाजीला फोन लावतो मी, कधी येतात विचारतोच. त्याईले सांगतो की भाऊले जायचं आहे लवकर, तर लवकर या. बरं, बोलवून घे मग वावरातून, बाबाला तरी बोलव. हो ठीक आहे. का आनंदी, तूने एक गोष्ट नोटीस केली का? कोणती गोष्ट ताई? जसं विशाखाताईसाठी फणसची भाजी बनवली म्हटलं, तसंच सोनूबाईचा चेहरा कसा उतरून गेला होता. आणि कसं टोमणं मारल्यासारख्या बोलल्या त्या. फणसची भाजी विशाखा वहिनीसाठी बनवली, तर विशाखा वहिनीलाच खाऊ द्या, मी नाही खात, असं म्हटलं ना ताई ना. हो, असं तर म्हटलं. बरोबर बोलल्या तुम्ही. आणि तोंड कसं उतरून गेलं होतं, कसं जमसं तोंड केलं तर ताईनं, जसं ताईला खूप राग आला. विशाखाताईसाठी स्पेशल फणसची भाजी बनवली, तर जशी काही त्याची जीवारच आली. पण सोनूबाई तर कधी अशा करत नाहीत. अचानक कसा काय बदलाव आला त्याच्यामध्ये? काय दोन बाई, काही दोन दोन गोष्टी झाल्या का विशाखाताईच्या आणि त्याच्या? नाही बा, माझ्यासमोर तर काही दोन दोन गोष्टी झाल्या नाही, आणि मला काही विशाखाताईनं सांगितलं बी नाही. आणि तसं बी दोघीच्या दोन दोन गोष्टी झाल्या असत्या किंवा काही भांडण झालं असतं, तर आत्यानं तर आतापर्यंत पुरं घर डोक्यावर घेतलं असतं. मापोरील बोलले नाही का? हो बाई ना, तेही गोष्ट आहे. तसं काही नसन. पण तू काही म्हण, मला दोघीमध्ये काही ना काही मनमोठाव वाटू राहिला. काहीतरी दोघीमध्ये मनमोठाव झाला. पण काय झालं असं? असं काय झालं पण दोघीमध्ये? काही भांडण घेऊन तर काही झालं नाही, काही आवाज ऐकून आला. आता कशी काय आतापर्यंत चूप आहे मग? नाही तर मग असं झालं असं, सोनूबाईनं काही सांगितलंच नशी नातेबाईले. मनात तीच गोष्ट ठेवली अशी ना आपल्या, असं बी होऊ शकते ना. हो बाई, व्हायला तर काही होऊ शकते. पण कालच आली सोनूबाई, कालच्या काल काय बोलली विशाखाताई सोनूबाईले? तशी विशाखाताईची तर तब्येत खराब आहे. विशाखाताईच्या रूममधून निघाली नाही कालपासून. मग काय झालं असेल? सोनूबाई गेली असेल ना भेटाले विशाखाताईले, तेव्हा काही झालं असं. पण विशाखाताई तर कधी काही बोलत नसते. पण सोनूबाईले बी फालतू राग नाही येत. त्या बी आता सुधारलेल्या आहे, त्या समजूतदारीची गोष्ट करतात. पण काही ना काही झालं, कोणती ना कोणती गोष्ट विशाखाताईची रुतली पण सोनूबाईले, हे नक्की. मला असं वाटते दोघीमध्ये गैरसमज झाला ताई, नाही का? पण आपल्याला काहीच माहीत नाही काय झालं आणि काय नाही. तर आपण गरज बी असू शकतो. हो ते बी आहे म्हणा. सोनूबाईला विचारता का? नाही नाही, सोनूबाईला नाही विचारू, विशाखाताईला विचारू. विशाखाताईची तब्येत चांगली होऊ दे, मग आपण या विषयावर गोष्ट करू. आता सध्याशी काही म्हणू नको. बरं ताई. दे मोहिनी, दादाला ताट वाढून आणा ना लवकर. का मी येऊ? मी देऊ का वाढून? नाही ताई, आलो. सोनूबाईला काय झालं? काऊन उलटी बोलू राहिली? ताट वाढून आणता का नाही आणत, का मी वाढून देऊ? अशा उलट्या काऊन बोलू राहिल्या त्या आपल्यासोबत? माहित नाही बाई काय झालं. तर आल्या होत्या तेव्हा तर चांगल्या बोलल्या आपल्यासोबत, खुश होत्या एकदम. हो ना, मलाही तोच विचार पडला, अचानक काय झालं ताईले? आपल्यासंग बी चांगल्या नव्हत्या बोलू राहिल्या ना, काय चुकल्या करू राहिल्या म्हणे, असं म्हणत होत्या ना त्या. लपून आपल्या गोष्टी ऐकत होत्या, काय गोष्टी करू राहिल्या हे बी विचारत होत्या. हो बाई, काही ना काही झालं, पण काय झालं ते आपल्याला माहित नाही. जाऊ द्या, या विषयावर नंतर गोष्टी करू. पहिले ते दादा चालले, राहुल दादा त्याच्या घरी, तर त्याला वाढून देऊ. मामाजी बी तर नाही आले अजून. जाऊ दे, सोनूबाई म्हणून राहिली ना वाढून देऊन देऊ. त्याचं ते पायत बसतील. राहुल दादाला लवकर जायचं असेल घरी, उन्हाच्या पहिले, मग ऊन होते ना बाईले. हो माय बाई, ते बी आहे. त्याला घरचं पाहा लागते त्या दादाले, त्याची आई एकटी आहे ना घरी. हो ताई, बरोबर बोलल्या तुम्ही. तसं मामाजीला फोन करतो मी, पण वाढून देऊन देऊ त्याला, जेवण करून घ्या म्हणा. बरं ठीक आहे. वाढलं का ताट? हो ताई, बस घेऊनच येऊ राहिली होती. राहू दे आता, ठेवून देते ताट. काऊन बरं ताई? काऊन ताई, काय झालं? राहुल दादा जेवण नाही करत आहे का? हो ताई, तुम्हीच तर म्हणत होत्या वाढून आण ताट, लवकर वाढून आण, ताईला जायचं आहे. आणि आता नाही म्हणून राहिल्या. काय नाही बाई, आता काय सांगू तुम्हाला, या माणसाचं मूड बी ना बदलतच आहे ते. काऊन काय झालं? आता ते म्हणतात की मी एकटा जेवण नाही करत. तुम्ही जेवण करून घ्या मग दादासोबत. नाही हो माय बाई, माय काय पाहुणा माणूस आहे. त्याच्यासोबत बाबा नाही तर दादा, कोणी ना कोणी पाहिजे नव्हते का जेवायला? बाबा तर थांबले बी नाही, चालले गेले वावरात. नाही त्याला माहित होतं ना राहुलजी जाणार आहे म्हणून आज. तो आजच्या दिवसाला नव्हतं पाहिजे का त्यानं घरी? या घरात तर नवऱ्याची काही इज्जतच नाही बाबा, काहीच इज्जत नाही आहे. अरे ताई, तुम्ही गलत विचार करत आहे. मामाजी फक्त 5-10 मिनिटासाठी गेलेले आहेत वावरातनी, बस वावरातनी चक्कर मारून येतो म्हणे, येणारच असते ना आता. काय माहित बाप्पा. राहू दे आता, काही जेवत नाही म्हणतात ते, तसेच जातो म्हणतात. जेव्हा माणसाचा मान सन्मान नाही या घरात. या घरात जेव्हा पोरीचाच मान सन्मान नाही आहे, तर जेव्हा याचा काय मान सन्मान राहील? काय झालं ताई? आम्ही तर स्वयंपाक बनवला बाप्पा. चांगलं जेवण बनवलं, गुलाबजामुन बनवले, शाही पनीर बनवलं, पुलाव बनवला, सरस तर बनवलं. फक्त खा प्याले बनवलं, एवढ्यानंच झालं का? एवढ्यानंच मान सन्मान होत असते का? अजून काय करायला पाहिजे ताई? बाबाले, दादाले, प्रेमले, जगदीशले माहित होतं ना आज नवरा चालला म्हणून, तर त्याच्यातलं कोणी ना कोणी नव्हतं पाहिजे का घरी? एखाद्यानं घरी नव्हतं राहिले पाहिजे का? त्या माणसासोबत जेवण खाऊन करायले, बोलाले कोणी पाहिजे नव्हतं का? सरेच्या सरे आपल्या कामानिमित्तानं चालले गेले बाहेर. आता नवरा म्हणते मी एकटं जेवण नाही करत म्हणते. आता ते तसेच जातील. बाई सोनूबाईचं रागाला नाही. सोनूबाईचं बी बरोबर आहे म्हणा. कोणा ना कोणा माणसानं घरी थांबायला पाहिजे होतं जेव्हा जवाई माणूस आहे घरी. तर जगदीशजीला तर सुट्टीच नाही भेटत, माहिती आहे ना तुम्हाला. आणि येईल सुट्टी नव्हती, याच्या ऑफिसमध्ये खूप सारं काम बाकी आहे म्हणे, तर येईल तर सुट्टीच नाही भेटू राहिली. दादानं तर थांबायला पाहिजे होतं ना. दादा म्हणे बा लवकरच येऊ म्हणे आम्ही. बाबाई म्हणे लवकरच येतो म्हणे, 5-10 मिनिटासाठीच चाललो म्हणे वावरात. नाही अर्धा घंटा झाला, आलीच नाही तो जुक. मी काय म्हणून राहिली ताई, हे ताट आता तुम्ही ठेवा इथं. पहिले मामाजीले नाही तर दादाला फोन करा आणि त्याईले बोलवा.
जवाई माणसाचा मानसन्मान करा लागते. जवाई माणूस असा राग राग तावं तावं गेलेला चांगली गोष्ट नाही आहे. बोलून घ्या मामाजीले आणि दादाजीले बी बोलून घ्या. त्याला म्हणा उद्या चालले जासान म्हणा वावरत नाही. एक दिवस वावरत नाही काम नाही केलं तर काही नाही होत. येऊन जा म्हणा लवकर. आनंदी बरोबर बोलत आहे तू. आता बोलव तुम्ही मामाजीले. जवाई माणसासोबत कोण ना कोणी पाहिजे होतं ना जेवायला. सर्वच्या सर्व माणसं चालले गेले घरचे. बरोबर थोडं आहे असं. हो बाई आनंदी बरोबर बोलली तू. तरी मामाजी म्हणे बरं 10 मिनिटातच येतो म्हणे. आता 10 मिनिटं सांगू नका. अर्धा तास होऊन गेला. फोन लावा. हो ठीक आहे. तुले मी ना पहिलेच म्हटलं होतं ना पहिलेच म्हटलं होतं तुले की येत नाही मी तुले म्हटलं होतं त्या भावाला बोलून घे आणि त्या भावासोबत चालली जाय. तू काय म्हणत होती नाही चला माझ्यासोबत चला माहेरी. माय अपमान करायसाठी माहेरी बोलू राहिली का मला तू याच्यानं माय एवढा अपमान झाला. तू या घरच्या लोकांना माहित नव्हतं का जवळ माणूस आहे घरी. तर जवळ माणसाला जाऊ द्या घरी. घरातला एखादा माणूस तर थांबायला पाहिजे होता. मी का एकटा जेवण करू का. मी का कुठके मोडायला आलो का त्या घरी. काही समजत नाही का इले. जवळचा कसा मान सन्मान करायला लागते तर काही समजत नाही का. एक नाही या घरी. तुझ्या बाप नाही या घरी. तुझ्या भाऊ नाही या घरी. मला म्हणतो जेवण करून घ्या. मी एकटा जेवण करू. जवळचा एवढा मान सन्मान करणं नाही समजत काही की घरातला एखादा माणूस राहिला पाहिजे होता घरी माझ्यासोबत जेवायला. अरे हो बरोबर आहे तुमचं. बाबा येणारच होते बाबा. 10 मिनिटासाठी गेलेले होते. माहित नाही त्याला काऊन उशीर झाला तर. माहित आहे मला माहित आहे. त्याला जवळपेक्षा जास्त जरुरी काम आहे त्याचं. 4 माणसं आहे घरात नाही. एकही माणूस घरी नाही आहे. माझ्यासोबत जेवण करायला का काही काही मान सन्मान नाही आहे त्याला जवळचा. आता डबल जिंदगीत कधी मला इथं बोलवशील नको. कधीच नको बोलवशील. डबल म्हणशील नको. मला माहेरी नेऊन सोडा का मला घ्यायला या का काही मला डबल कधीच नको म्हणशील आता तू. मी कधीच नाही येणार. एवढा अपमान लगे एवढा अपमान. नाही हो येणार आहे ना बाबा येणार आहे ना. कधी मी गेल्यावर. नाही आताच येणार आहे. काय झालं बाई सोनू. काही नाही झालं आई. बाबा कधी येणार आहे आणि दादा कधी येणार आहे वावरातून. आता नाही ते दोघं आलेच नाहीत का वावरातून. नाही ना. मी म्हटलं हे काय एकटे जेवण करतील का. बाबा नाही तर दादा असते त्याच्यासोबत जेवले असते. नाही बाई मी म्हटलं होतं बरं जाईल वावरात जाऊ नका. ते म्हणे 10 मिनिटात येतो म्हणे जाऊन. अर्जंट काम आहे म्हणे. काही एवढं अर्जंट काम होतं आई. जवळ येऊन जास्त अर्जंट काम होतं का. माझ्या 3 भावापैकी एकानं तर घरी राहिले पाहिजे होतं. बाबांना तर राहिले पाहिजे होतं ना घरी. त्याला माहित होतं ना की हे चालले म्हणून. नाही व घरीच तर राहिले ते पण थोड्या वेळसाठी गेलेले आहे फक्त बाहेर. वा असे उभे काऊन आहे. बसा ना बसा. नाही मामीजी आता काही बसत नाही मी. मला जायचं आहे घरी. तिकडे माझी एकटी आहे. चाललो मी. चाललो म्हणजे बिना जेवण करायचे चालले का लगे. जेवण काही एवढं मेन नाही आहे. घरी जाऊन बी जेवण करू शकतो मी. आहे मा घरी देवाच्या दिल्यानं. नाही तर एखाद्या हॉटेलीत जेवण करून घेईन. पण आता तुमच्या घरी जेवण नाही करत. बाप्पा काऊन. काय झालं काय केलं बाप्पा आम्ही ना. काय गलती झाली बाप्पा. नाही मामीजी तुमची काही गलती नाही झाली. गलती तर माही आहे गलती. असं काऊन बोलू राहिले बाप्पा. बरं ठीक आहे मामीजी असं बोलू राहिलो म्हणून मला माफ करून द्या. मी चाललो माझ्या घरी. तुमच्या पोरीला जेव्हा वाटलं तुम्हाला तेव्हा माझ्या घरी आणून सोडसान. मी चाललो आता. बाप्पा थांबा ना जेवण करून जा ना. मी नाही करत जेवण घेऊन. सोनू काय समजून सांग. मी चाललो. आई बोले राग आलेला आहे. काऊन नाही. त्याला जायचं होतं. मी म्हटलं जेवण करून घ्या. ते म्हणत होते मी एकटं जेवण करू का. कोणी घरातला माणूस नाही का माझ्यासोबत जेवण करायला. त्याचा घरी का कुठके मोडायला आलो का. जवाई आलेला आहे तर कोणी एखादा माणूस घरातला घरी तर आले पाहिजे होता म्हणे. बाबा थांबलेला आहे ना. कुठे आहे बाबा. सकाळपासून काय येत असतील ते येत असतील. पाहू ताई ज्या गोष्टीचा भय होता तेच गोष्ट झाली. या घरात तमाशाची काही कमीच नाही बाई. रोज नवीन एक तमाशा असते. मग ताई तुम्ही ना दादाले मामाजीला फोन केला का. केला ना माय फोन. बस येऊच राहिले ते रस्त्यामध्येच आहेत. या ना म्हणा बाप्पा लवकर. घरी तमाशा झाले चालू. सोनू येतो मी. बाप्पा राग नका जाऊ ना. जेवण करून जा ना. नाही तुमचं जेवण तुम्ही तुमच्या जोर ठेवा. जिथं मान सन्मान नाही आहे तिथं मी जेवण काय पाणी नाही पित. चाललो मी. कुठं चालले बा. कुठं जाणार. घरी चाललो. जेवण खावण काही नाही केलं आणि तसेच चालले का. मी काय एकटा जेवण करू का. तुमच्या इथे कुठे मोडायला आलो का मी. काय राजो काय एवढा राग आला तुम्हाला आमचा. काऊन येणार ना राग. माई बायको मला म्हणते की जेवण करून घ्या. एकटेच जेवा म्हणते. काय होते म्हणते एकटे जेवले तर. काऊन मी जवळ नाही का या घरचा. माई काही इज्जत गिज्जत आहे का नाही आहे. उलटी माई बायको म्हणते गुपचूप जेवण करून घ्या. इथं मला बेइज्जती करायला बोलवलं का माईवाली. सोनू दादा हे म्हणत होते मला जायचं आहे. मी म्हटलं आता घरी कायले उपाशी जाता. जेवण करून जा. तू बी तो नव्हता दादा घरी. बाबाही नव्हते. बाबा अजून की नाही आले वाटते. हे आले ते आहेत बाहेर. बाबा हो बाबा या इकडे. हे पा बुवा काय म्हणून राहिले. हो आलो काय म्हणते बुवा. ते म्हणतात जातो म्हणतात बुवा. राग चालले. काय झालं राग आले. कोणी माझ्यासोबत जेवासाठी नाही थांबलं म्हणते. मी एकटं जेवण करू का म्हणते. पाहुणा म्हणते मी या घरचा. बरोबर आहे त्या बुवाचं बी. का तुम्ही म्हणत होते ना मी घरी जायतो म्हणे आज. बुवा जाणार आहे तर. का रे विवेक तू बी घरी थांबणार होता ना. घरीच तो आई आम्ही. घरी तर कुठं आहे तुम्ही घरी. बुवासोबत जेवायच्या वेळेस कोणीच नाही आहे. तुम्हाला सांगितलं होतं ना बुवाले जायचं आहे घरी. आता का बुवाले राग आला. काय झालं बुवा. एवढा काय राग येऊ द्या लागते. आम्ही येणारच होतो ना. जसा मला सुनबाईनं फोन केला तसं आलो मी. बरोबर आले ना. चांगलं केलं चाललो मी आता. घ्या रे बापा झाला ना घोर. बुवा तर जातोच म्हणते. अकळमध्ये आला बुवा तो. बुवा एवढा कोणता राग आला तुम्हाला. असा जोवायचा अनादर असते का. मामाजी असा अनादर असते का. आता कधी नाही मी तुमच्या इथं. चाललो मी. बुवाले पटवा लागेल. बुवा इकडे या बरोबर. नाही मी नाही येत. बरं बापा मीच येतो. बाबा तुम्ही या इकडे. हो काय रे काय म्हणतो बाबा. मी काय म्हणतो हो बरोबर आहे तू ये. तूच म्हणून पाय. येणंच बुवाचा राग उतरण. बरं ठीक आहे तू म्हण. बरं मी म्हणतो. बुवा इकडे या बरं थोडे कोपऱ्यात नाही. थोडं बोलायचं आहे तुमच्यासोबत. काय बोलायचं आहे काय नाही इथंच बोला. अरे या तर खरी. बरं आता माहिती दादा काय बोलू राहिले त्याच्यासोबत. काय जणू बाई
आई काय म्हणू आता? हा ना दादा बोलू राहिला ना. मी काय म्हणतो बुवा, राग आला तुम्हाला, बरोबर आहे तुमचा राग आला तर यायला बी पाहिजे. आम्ही ना थांबायला पाहिजे होतो तुमच्यासोबत इथं. तुम्ही का आमच्या इथं कुटके मोडायला आले? एकटे जेवण करसान का? माहीत होतं मला, पण बाबा आम्ही पार्टी प्लॅन करत होतो तुमच्यासाठी. खायची पार्टी? अरे सरप्राईज पार्टी आहे तुमच्यासाठी. पिवा खावाची मस्त. खरं का? खरं बाबा, तुमची शपथ. तुमच्यासाठी आम्ही पार्टी प्लॅन करू आलो होतो आणि तुम्हाला आमचा राग आला बुवा. बरं ठीक आहे, अशी गोष्ट आहे तर ठीक आहे. मग थांबून जायच्या दिवस मुक्काम करा, उद्या जा. बरं ठीक आहे. झालं सर्व क्लिअर झालं. कोण टेन्शन नका घेऊ आता. बुवाला काही राग गीत नाही आला. बुवा कुठे नाही जात आहे. आजच्या दिवस बुवा मुक्काम करणार आहे. आता नाही बाई मी नाही एवढं समजावून सांगितलं, मी काहीच नाही ऐकलं माणसानं. दादा काय बोलला काय नाही, एकदमच तेवढंच बदलले या माणसाचे तर. विवेक दादा काय बोलले राहुल दादासोबत, एकदम मूळच चेंज झालं. हो माय बाई, आतापर्यंत तर मोठे रागात नाही होते. जाऊ दे माय बाई, काही बी असो, राग तर शांत झाला दादाचा. हो माय बाई ताई, ते चांगली गोष्ट आहे. म्हणजे बुवाचा राग शांत झाला आहे ना? हो, बुवाचा राग शांत झाला. मी सांगितलं समजावून. काय सांगितलं रे दोघा बापले कान समजून असं बुवाले? मी तेवढ्या वेळचे समजून सांगू राहिले, माहिती ऐकून नाही राहिले बुवा. बरोबर सांगितलं मी बुवाला समजावून. चांगलं झालं बापा, बुवाचा राग तर शांत झाला. हो आई, चला बुवा येऊ बाहेरून घुमून. हो चला सोनू येतो मी. कुठं चालले आता? येतो ना बाहेरून घुमून आम्ही. जाऊ दे बाई, बाहेर घुमायला जाऊ दे. बरं लवकर ये सांग पण. हो लवकर येतो. चला बुवा. हो चला आणतो बुवाले फिरून. हो दादा, लवकर ये सांग फक्त. काहीच नको करू बाई तू.